गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आजपासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 8, पेज नंबर 309. 309 पान काढायचे. टॉपिकचं नाव आहे कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स. काही जर्नल एंट्री फक्त आपल्याला आल्या म्हणजे हा टॉपिक आपल्याला सहज समजू शकतो, सोपा आहे. थोडीशी थिअरी माहिती आपण पाहणार आहोत. ही जी माहिती आत्ता मी वाचणार आहे ती परीक्षेला नाही आहे, आपल्याला एक्झाम्पल असतं, परंतु थोडीशी थिअरी आपण समजून घेऊ. सगळ्यांनी 309 पान काढा. कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. या टॉपिकचा बराचसा भाग SP मध्ये झालेला आहे, मराठीतून येतो, त्यामुळं SP मध्ये तो समजणार आहेच आहे, त्यामुळं जास्त डिटेलमध्ये काही आवश्यकता नाही. कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. कोणतीही संघटना असेल, व्यवसाय संघटना, तर भांडवल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं एखाद्या व्यक्तीचं शरीर आहे, शरीरामध्ये रक्ताचं महत्त्व आहे, तसं त्या ठिकाणी भांडवलाचं महत्त्व त्या ठिकाणी ते व्यवसायात असतं. बट इन केस ऑफ कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल इज रेज थ्रू द इश्यू ऑफ शेअर्स. मोठ्या प्रमाणात भांडवल कसं निर्माण करतात? भागांची विक्री करून. आणि मग आपल्याला माहिती आहे की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर मोठ्या भांडवलाची गरज निर्माण झाली. जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली संस्था अस्तित्वात आली. मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू झाले, मोठमोठे व्यवसायासाठी भांडवल लागतं. मग हे उभारण्यासाठी शेअर्सची विक्री करणं, शेअर्सची विक्री करून भांडवल जमा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये त्या ठिकाणी भागधारकांची जबाबदारी कशी असते? लिमिटेड लायबिलिटी वॉज ॲडॉप्टेड. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे देयता जी आहे ती मर्यादित, त्या शेअर्सपुरती. ॲज पर सेक्शन 284 ऑफ कंपनीज ॲक्ट 213 share is the share in the capital of a company and includes stock as well. भाग 60 आपण त्याला म्हणता येईल. शेअर कॅपिटलची डेफिनेशन केलेली पहा. शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज बाय अ कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. भागांची विक्री करून जे भांडवल उभारलं जातं त्यालाच भाग भांडवल असं म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट, कंपनी कॅन इश्यू 2 टाईप्स ऑफ शेअर्स. 2 प्रकारचे शेअर्स विकायला काढू शकते कंपनी. नेमली इक्विटी शेअर्स, एक सामान्य भाग, अँड प्रेफरन्स शेअर्स, अग्र हक्क भाग. काल परवाच SP लेक्चरमध्ये तुम्ही अग्र हक्क भाग आणि त्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आता इक्विटी शेअर्स याचा पण अभ्यास SP झालेला आहे. एक थोडीशी माहिती बघू आपण. अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर इज ॲन इक्विटी शेअर. सामान्य भागाची किंवा समहक्क भागाची व्याख्या किती सोपी केलेली पहा. जो भाग अग्र हक्क भाग नाही तो सामान्य भाग, आणि प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्र हक्क भाग. प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव राईट विथ रिस्पेक्ट टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड, लाभांशाचा हक्क, अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल, आणि भांडवलाची परतफेड, ऑफ वाइंडिंग ऑफ द कंपनी ज्यावेळेस बंद होईल, विसर्जन, त्यावेळेस लाभांशाचा, भांडवल परतफेडीचा त्या ठिकाणी हक्क असतो. असं अग्र हक्क भाग, प्रेफरन्स शेअर्स असं म्हटलेलं आहे. त्याचे प्रकार वगैरे SP मध्ये झालेले आहे. आपल्याला ती थिअरी इतकी काही महत्त्वाची नाही आहे. टाईप्स झालेले तुमचे, टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल. त्याच्यामध्ये ऑथराईज कॅपिटल SP मध्ये झाले पहा. अधिकृत भांडवल असं म्हटलेलं आहे त्याला. यालाच नॉमिनल कॅपिटल, याला रजिस्टर कॅपिटल पण म्हणतात. त्यानंतर इश्यूड कॅपिटल, विक्रीस काढलेलं. कंपनी काय करते? अधिकृत भांडवलापैकी काही भाग विकायला काढते, त्याला विक्रीस काढलेली इश्यूड कॅपिटल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सबस्क्राईब्ड कॅपिटल, जनतेकडून मागणी झालेले भांडवल.
कंपनीने विकायला काढल्यानंतर जनता त्या ठिकाणी त्या कंपनीच्या भागांना किती प्रतिसाद देते, किती अर्ज करते, किती भाग विकत घेते, सबस्क्राईब्ड म्हटलेले त्याला. त्यानंतर कॉल्ड अप कॅपिटल, मागणी केलेलं भांडवल. सर्वचे सर्व भांडवल एकदम मागवलं जात नाही, टप्प्याटप्प्याने मागवलं जातं, त्याला कॉल्ड अप कॅपिटल म्हटलेले आहे. त्यानंतर पेड अप कॅपिटल, वसूल झालेले. सर्वच भागधारक पैसे भरतात असं नाही, ठीक आहे नाही, मग त्यापैकी जे भरतात ते वसूल झालेले. त्यानंतर रिझर्व्ह कॅपिटल, राखीव किंवा त्याला संचित भांडवल असं म्हटलेलं आहे. असे प्रकारे याचं काय आपल्याला इतकं महत्त्व नाही आहे. आपल्याला एक्झाम्पल असतं ते एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. याचे एक छोटासा भाग दिला आहे तो पाहूया आपण. ट्रीटमेंट ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट. एक्झाम्पल, अ कंपनी वॉज फॉर्म विथ अन ऑथराइज कॅपिटल ऑफ ₹10 लाख. एक कंपनीचं अधिकृत भांडवल किती 10 लाख आहे. डिवायडेड इंटू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इच. 10,000 सामान्य भाग आहेत, एका भागाची किंमत किती ₹100. पाहिजे कसं लिहिलं पहा उत्तरामध्ये. ऑथराइज कॅपिटल 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच आणि इथं लिहिले 10 लाख, इथे 2 रेषा मारलेल्या आहेत. इट इज इश्यूड टू द पब्लिक. आत्ताचा आपण अर्थ पाहिला, विक्रीस काढणे इश्यूड. 7,500 इक्विटी शेअर्स, 7,500 विकायला काढले 5 शेअर्स. पेएबल ॲज ₹30 ऑन ॲप्लिकेशन. अर्जाबरोबर किती पैसे घेणार आहे ₹30. ₹30 ऑन अलॉटमेंट, वाटप भाग वाटपाची वेळेस किती येणार आहे 30. अँड बॅलन्स ऑन फायनल कॉल, म्हणजे 30 60 झाले, राहिलेले 40 जे आहे ते शेवटचा हप्ता. मग इथं पहा इश्यूड कॅपिटल कसं केलं पुस्तकात. 7,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, त्याचा गुणाकार किती 7,50,000. आता सबस्क्राईब, जनतेकडून मागणी झाली. ॲप्लिकेशन्स वेर रिसिव्ड फॉर ₹6,000 इक्विटी शेअर्स. एकूण अर्ज आपण विकायला काढले 7,500, पण अर्ज किती आले फक्त 6,000 इक्विटी शेअर्स. मग ह्याला म्हणायचं सबस्क्राईब्ड. पाय दिलं 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इच, 6,000 गुणिले 100, इथं 6 लाख केले पहा. द अमाऊंट ऑफ अलॉटमेंट वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर होल्डिंग 500 इक्विटी शेअर्स डिड नॉट पे अलॉटमेंट मनी. भाग वाटपापर्यंत जवळजवळ सगळे पैसे आले, फक्त एक भागधारक असा आहे तर त्याने 500 सामान्य भाग घेतले होते, तो काही तो भाग वाटपाचे पैसे देऊ शकला नाही. द कंपनी डिड नॉट मेक फायनल कॉल. कंपनीने फायनल कॉल केलेला नाही. हाऊ विल यू शो द डिफरंट कॅटेगरीज ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये कसं दाखवलं जाईल पहा. इन द बुक्स ऑफ कंपनी बॅलन्स शीट आपण इथपर्यंत पाहिले पहा, सबस्क्राईबपर्यंत. आता कॉल्ड अपचा अर्थ आपण पाहिला, मागणी केलेलं. 6,000 अर्ज आलेले पहा, 6,000, 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इंच आणि 30 ॲप्लिकेशन आहे 30 आणि 30 अलॉटमेंट आहे म्हणजे 60. मग 60 गुणायचं त्याला 6,000, 3,60,000 आलं. आता याच्यापैकी पेडअप म्हणजे वसूल झालेलं 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इंच, 60 पर शेअर आहे. म्हणजे कॉल्ड अप आपण बोलवले होते 60 प्रमाणे 3,60,000. एक भागधारक असा होता का त्याने 500 घेतले होते. मग 500 गुणिले त्या ठिकाणी भाग वाटप नाही देऊ शकलो, तो अर्ज बरोबर दिले त्यांनी. मग 500 गुणिले 30 केले पहा, याला कॉल सिनारियर्स म्हणायचे. वसूल झालं नाही ते. मग हे 15,000, 3,60,000मधून हे 15,000 नाही येऊ शकले, म्हणजेच किती आले 3,45,000. एवढे यांचे पैसे आपल्याकडे जमा आहेत. मग इथं टोटल केली पहा, कॅश ॲट बँक 3,45,000 आणि हे बॅलन्स शीट या ठिकाणी 3,45,000, 3,45,000 अशा पद्धतीने टॅली केलेली आहे. ही रचना दिलेली कसं बॅलन्स शीटला मांडलं जातं. ही काही परीक्षेला येत नाही असं आपल्याला फक्त माहिती पाहिली त्याची. त्यानंतर मुख्य जो भाग आहे याच्यामध्ये हे सेक्शन एकदा लक्षात ठेवा. रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन ॲज पर सेक्शन 39(2) ऑफ द कंपनीज ॲक्ट
2013, the amount payable on application of every security share shall not be less than 5% of the nominal amount of the shares. 5% रक्कम त्या ठिकाणी याच्यापेक्षा कमी नसावी. Such other percentage or amount as may be specified by SEBI by making regulation in this. ही काही आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला जे गणित परीक्षेला जे येणार त्या पद्धतीने त्याची माहिती आपण पाहू. फक्त हे सेक्शन कुठं पर्याय निवडामध्ये कुठं आलं तर म्हणून मी ते वाचतोय. अलॉटमेंट ऑफ शेअरचं सेक्शन 1 लक्षात ठेवायचं. ॲज पर सेक्शन 39 फर्स्ट ऑफ कंपनीज ॲक्ट 2013, नो अलॉटमेंट ऑफ एनी शेअर्स of a company offered to the public for subscription shall be made unless the amount stated in the prospectus as the minimum amount has been subscribed. त्यानंतर कॉल्स ऑन शेअर्स आहे. याला एवढं एक लक्षात ठेवायचं. ॲटलिस्ट 14 days नोटीस, 14 दिवसाची तुम्हाला सूचना द्यावं लागेल भागधारकांना. आणि आता आपल्याला महत्त्वाचा भाग आहे तो नीट लक्ष द्यायचं आहे. आता ह्या एंट्री तुम्हाला 10 एंट्री समजल्या, हा टॉपिक आला, नीट समजून घ्यायचं आहे. आता अकाउंटिंग एंट्री दिली. ऑन रिसिप्ट ऑफ शेअर ॲप्लिकेशन मनी, भाग अर्ज जनतेकडून ज्यावेळेस मागणी केली जाते शेअरची त्यावेळेस भाग अर्जाबरोबर जे पैसे आलेले असतात त्याची एंट्री कशी करायची. आपले ते आकाराचे नियम जे आहेत ते तसेच. बँक अकाउंट डेबिट टू ते इक्विटी शब्द वापरला नाही त्यांनी, टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आणि नॅरेशन लिहिताने बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन काय शेअर्स ॲट काय रक्कम असेल ती पर शेअर रिसिव्ड. ही पहिली एंट्री सगळ्यात महत्त्वाची, नीट लक्ष द्यायचं आहे. अर्जाबरोबर पैसे आले की पहिली तुम्हाला एंट्री करावं लागेल. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. इक्विटी असेल तर इक्विटी, प्रेफरन्स असेल तर प्रेफरन्स शब्द लिहायचे इथं, इक्विटी किंवा प्रेफरन्स. त्यानंतर दुसरी एंट्री आहे ऑन ट्रान्सफर ऑफ ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. हा जो अर्जाबरोबर आलेले पैसे आहेत तर ते भाग भांडवलाला ट्रान्सफर करायचे. त्याची एंट्री शेअर ॲप्लिकेशन, इथं फक्त इक्विटी शब्द असेल किंवा प्रेफरन्स असेल ते गणितात. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन बिईंग शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन डॅश डॅश शेअर्स ॲट रुपीज डॅश डॅश कॅपिटल अकाउंट. 3 नंबरची एंट्री. आता हे अर्जाचं झालं 2 एंट्री ॲप्लिकेशनच्या. हे पैसे आले आणि हे भाग भांडवलाला ट्रान्सफर केले. आता तिसरी जी एंट्री आहे ऑन शेअर अलॉटमेंट ड्यू, भाग वाटप ड्यू दाखवायचं आहे. ही एंट्री लक्ष द्या. आता शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग शेअर अलॉटमेंट मनी ऑन शेअर्स ॲट रुपीज गणितात दिलं असेल पर शेअर ड्यू. आता ड्यू दाखवल्यानंतर ऑन अलॉटमेंट मनी रिसिव्ड, हे भाग वाटपाचे पैसे आले का आपण डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार माहिती आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. त्यानंतर 5 नंबर ऑन फर्स्ट कॉल ड्यू, पहिला हप्ता दाखवायचा. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता हे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. त्यानंतर 7वी एंट्री ऑन सेकंड कॉल ड्यू. आता दुसरा हप्ता दाखवायचा. शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता हे दुसऱ्या हप्त्याचे पैसे मागलेले आले आपल्याकडं. आणि सेकंड कॉल मनी रिसिव्ड. ठराविक एंट्री आहेत, एकदम सोपे, नीट लक्ष द्या. बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट. त्यानंतर ऑन थर्ड अँड फायनल कॉल, शेवटचा तिसरा आणि शेवटचा हप्ता. पहिल्यांदा ड्यू दाखवायचं, नंतर ते पैसे आले असं दाखवायचं. शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ऑन थर्ड अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट टू शेअर थर्ड अँड फायनल कॉल अकाउंट. अशा पद्धतीने 10 एंट्री आहेत, फार सोपे आहेत. त्याच एंट्री आहेत. आपण गणित पहिलं अभ्यासणार आहोत. भरपूर गणित आहे याच्यात. परीक्षेला जसे सर्व गणितं आपण पाहू, सॉल्व आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेमसुद्धा पहा. पहिलं गणित, हे एंट्री जर चांगल्या केल्या तर गणित येईल, डायरेक्ट गणिताकडे जायचं नाही. पहा, गजानन लिमिटेड इशूड 60,000 इक्विटी शेअर्स.
ही काय जनरल लिमिटेड कंपनी 60,000 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी इश्यूड भाग विकायला काढलेले त्यांनी. ऑफ ₹10 ची एका भागाची किंमत ₹10. पेबल ॲज इथं पुस्तकात छापायचं राहिले, नीट लिहून घ्यायचं. ॲप्लिकेशन ₹2 ₹2 छापायचे राहिले. ₹10ची विभागणी कशी केलेली पहा. ॲप्लिकेशन बरोबर किती घेणार आहे ते ₹2. त्यानंतर ₹10ची विभागणी केलेली. ॲप्लिकेशन बरोबर 2. त्यानंतर अलॉटमेंट बरोबर 3. त्यानंतर फर्स्ट कॉल 2. अलॉटमेंटचे 3 दाखवलेत, फर्स्ट कॉलचे 2, फर्स्ट कॉलचे 3चे आणि इथं आहे फायनल कॉलचे 2. याची बेरीज पहा. 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10. अशा पद्धतीने अर्जाबरोबर ₹2 घेणार. भागवाटप 3. त्यानंतर पहिला हप्ता 3 आणि लास्ट शेवटचा फायनल कॉलचा 2. अशा पद्धतीने पैसे बोलावणार आहेत. द शेअर सबस्क्राईब अँड ऑल द अमाऊंट वॉज ड्यू रिसिव्ड. सगळे पैसे आले. पास नेसेसरी जर्नल इन द बुक्स ऑफ गजानन. तिला इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड जर्नल एंट्रीज. फार सोपे आहेत, लक्ष द्या. पहिली एंट्री इथं जर पाहिलं ना तुम्ही 314 पानावरची जी पहिली एंट्री पहा, तर इथं इक्विटी शब्द टाकलेले आता, कारण इथे इक्विटी गणितात पहा. पहिले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. अर्जाबरोबरती हे पैसे आलेले आहेत सुरुवातीला पहा. 1,20,000 1,20,000 बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 60,000 शेअर ॲट ₹2 पर शेअर. 60,000 गुणिले 2 करायचं. 60,000 गुणिले 2 1,20,000. हे पैसे आले. आता हे आले का पैसे, हे लगेच इक्विटी शेअर भाग भांडवलाला ट्रान्सफर करायचे. पहा दुसरी एंट्री लगेच इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट हे जे वर दिलेले आहे ना, याला डेबिट द्यायचं आहे आणि खाली लिहायचं टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. 1,20,000 1 लाख हीच रक्कम. नॅरेशन पहा. बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 पर शेअर ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. झाले 2 एंट्री ॲप्लिकेशनच्या. आता तिसरी एंट्री पहा. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. भागवाटप ड्यू दाखवायची रक्कम टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता ही ड्यू रक्कम दाखवली. 1,80,000 कसे आले पहा. 60,000ला किती गुणायचं आता, हे पाहिजे अलॉटमेंट ते 3 1,80,000. आता हे पैसे ड्यू दाखवले का इथं पहा. बिईंग अलॉटमेंट मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 ड्यू म्हणजे ये ना. आता हे पैसे आले का लगेच पाहिजे कधी बँक अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट हीच रक्कम. बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹3 रिसिव्ड म्हणायचं. इथं ड्यू आहे आणि इथं रिसिव्ड म्हणायचं. झाले 2 एंट्री. एक अर्जाची ॲप्लिकेशनची झाली आणि एक अलॉटमेंटची झाली. आता पुढची फर्स्ट कॉल पहिला हप्ता. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. इथं पण तसंच आहे पहा. 60,000 गुणिले 3. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹3 ड्यू येणं दाखवायचे. आता हे पैसे आले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 रिसिव्ड शब्द इथं वापरायचा. झाले फर्स्ट कॉलचे. आता शेवटचं सेकंड अँड फायनल कॉल पहा. इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000. 60,000 आहे.
आणि याला किती गुणायचं आता 2ने गुणायचं. इथं आले 1,20,000. इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000. Being final call money on 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 पर शेअर ड्यू, ₹2 प्रमाणे. आणि शेवटी हे पैसे आले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 1,20,000, 1,20,000. Being final call money on 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 पर शेअर रिसिव्ड. झालं हे गणित पहिलं. समजून घ्यायचे 2-3 वेळा, आपोआप एंट्री पाठ होतील, सोपे आहेत.